वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी बघा कसलं कलियुग आलंय। माणसांच्या जीवापेक्षा इथं कबुतरांचा जीव महत्त्वाचा ठरतोय। मुंबईसह राज्यातल्या प्रमुख शहरात कबुतरांची वाढलेली संख्या एक गंभीर प्रश्न बनलाय। इतका की माणसांनी आपल्याच घराला जाळ्या लावून घराचा पिंजरा केलाय। कारण कबुतरांमुळे होणारी रोगराई, फुफ्फुसाचे आजार जे अनेकांच्या जीवावर बेतले। अनेकांना आपले कुटुंबीय गमवावे लागले। त्याबद्दलचे अनेक रिपोर्ट आले, न्यायालयात सादर झाले। त्या विरोधात लढावं लागलं तेव्हा कुठे न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली। मुंबईतले कबूतरखाने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले। पण हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे म्हणत जैन धर्मीय आक्रमकपणे आज रस्त्यावर उतरले। पक्षांना खायला घालू द्या म्हणत उग्र आंदोलन करण्यात आलं। अहिंसा आणि भूतदयेच्या गप्पा मारणारे आज हातात चाकू घेऊन रस्त्यावर उतरले। हे काय चाललंय या महाराष्ट्रात? आंदोलकांनी सरकारी कामात हस्तक्षेप करत महापालिकेने कबूतरखान्यावर टाकलेली ताडपत्री ताड फाडून फेकून दिली। पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली। पोलीस दयनीयपणे फक्त बघत होते, सहन करत होते, ऐकत होते। न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही जुमानत नाही। ही कसली झुंडशाही आहे? धार्मिक भावनांच्या नावाने गळे काढणारे कायद्यापेक्षा मोठे लागून गेलेत का? कबूतर हा मुका जीव आहे, तो जगला पाहिजे। पण आपल्या स्वार्थासाठी त्याला आयतखाऊ बनवणं कबुतरांवर अन्याय नाही का? चणे फुटाणे हे काय कबुतरांचं नैसर्गिक अन्न आहे का? पिढ्यानपिढ्या आयतं अन्न मिळू लागलं म्हणून ते अन्न गोळा करणं विसरले। हा त्यांच्या अन्न साखळीत आपण केलेला, माणसांनी केलेला हस्तक्षेप नाहीये का? आपल्याला पुण्य मिळावं म्हणून मुक्या जीवांसोबत खेळणं हे पाप नाहीये का? आणि आपण कसल्या भूतदयेच्या गोष्टी करतोय? जेव्हा पशु पक्ष्यांसाठी मुंबईच्या रस्त्यावर शेकडो क्विंटल अन्नधान्य असं फेकलं जातं तेव्हा रस्त्याच्या कडेला, ब्रिजच्या खाली, झोपडपट्ट्यांमध्ये एवढंच काय, मोठ्या इमारतींच्या सिक्युरिटी रूम मध्ये अनेक माणसं उपाशी पोटी झोपलेली असतात। मित्र, आकडे सांगतो। फेब्रुवारी 2025 एकात्मिक बालविकास प्रकल्पाचा पोषण ट्रॅकर अहवाल आला। हा अहवाल काय सांगतोय? मुंबई शहर आणि उपनगरात 3925 बालकं गंभीर कुपोषित आहेत। 16420 बालकं मध्यम कुपोषित आहेत। मुंबई उपनगरात राज्यातल्या सर्वाधिक 16344 कुपोषित बालकांची नोंद आहे। त्यामुळे उपासमारीचा प्रश्न किती गंभीर आहे हे यातून अधोरेखित होत आहे। प्रश्न आहे, माणसं भूतदयेत येत नाहीत का? मग प्रत्येकाला आपल्या धार्मिक भावना आहेत, प्रत्येकाला आहे। त्यामुळे आपला धर्म आपल्या घरात मांडायला हवा। रस्त्यावर आणून झुंडशाही केली तर कसं चालेल? हा समाज कसा चालेल? हा धार्मिक भावनांचा अतिरेक नाही का? मतांच्या भीतीसाठी मग कुणाच्याही धार्मिक अतिरेकाला सरकारनं खपवून घ्यावं का? सवाल अनेक आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज चर्चेच्या माध्यमातून काही मिळतायत का बघूया आणि सवाल तर विचारूया। पण बघूया मुंबईत कबूतरखान्यांवरनं वाद चिघळला। हम उस सिस्टम तक राह देखें और इन लोगों को भूखा मरने दें। आपके घर में मैं कहता हूँ कि आपका बच्चा जब तक बोलना नहीं सीखेगा तब तक मैं आपको भोजन नहीं करवाऊंगा, तो ये सही रहेगा क्या? जैन धर्मीयांचं आक्रमक आंदोलन। ह्युमन बिंग आहोत आपण, आणि मारून टाकायचं सगळ्यांना, बाकीच्या जनावरांना आपण जगण्यासाठी। इज इट गुड? शांततेनं मार्ग काढण्याचं आवाहन। लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत। मुंबईतील दादरमधलं हे आंदोलन होतं कबुतरांच्या प्रेमावर। कोर्टाच्या आदेशानंतर दादरचा कबूतरखाना ताडपत्री टाकून झाकण्यात आला। पण यानंतर नाराज झालेल्या जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतली। जैन आंदोलकांनी हातात सुऱ्या घेत ताडपत्री फाडल्या आणि बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या। कोर्टाचे आणि मनपाचे नियम डावलत या आंदोलकांनी कबूतरखाना पुन्हा सुरू केला आणि कबूतरांना खायला घातलं। जवळपास तासभर रंगलेल्या आंदोलनाची आणि जैन समाजाच्या आक्रमकपणाची
मोठी चर्चाही झाली। हम उस सिस्टम तक राह देखें और इन लोगों को भूखा मरने दें। आपके घर में मैं ये कहता हूँ कि आपका बच्चा जब तक बोलना नहीं सीखेगा तब तक मैं आपको भोजन नहीं करवाऊंगा, तो ये सही रहेगा क्या? सही रहेगा? पण शासनाचं असं म्हणणं आहे किंवा आरोग्य जे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की माताजी, काही काळ माताजी, त्यांना भोजन दिलं ये जातं. बताइए, Limited आपके time मध्ये आपके सड़कों में जो बसें चल रही है, क्या उससे प्रदूषण नहीं हो रहा? क्या उससे प्रदूषण नहीं हो रहा? इससे जानहानि नहीं हो रही है? क्या ऐसी दवाई खिला जा रही है जिससे इंसान नहीं मर रहे? बस आपका सिक्योर यही दिख रहा है। अब कल को आपको कुत्ते दिख जाएंगे, परसों आपको गाय दिख जाएगी, गाय का गोबर दिख जाएगा। ये कहाँ का न्याय है? पूर्णपणे चालू झालं पाहिजे आणि बेटर इम्प्रूव्हमेंट होऊन चालू झालं पाहिजे. चांगली सोय झाली पाहिजे या मुख्य जनावरांची. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला स्वतःला काय वाटतं मला सांगा ना. छातीवर हात ठेवून सांगा, कळते का? ह्युमन बिंग आहोत आपण आणि मारून टाकायचं सगळ्यांना, बाकीच्या जनावरांना आपण जगण्यासाठी. इज इट गुड? मुंबईत अनपेक्षितपणे पार पडलेल्या आंदोलनावरनं राजकीय प्रतिक्रियाही उमटल्या, पण या सगळ्या प्रतिक्रिया कमालीच्या संतुलित होत्या. जैन धर्मीयांची नाराजीही नको आणि आरोग्याची समस्याही नको, या भूमिकेतनं राजकीय नेत्यांनी आपापली मतं नोंदवली. जे काही सकाळी ते झाला ते फार चुकीचा होता. मी या बघितला. नंतर मी अधिकाऱ्याशी पण बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टियांशी पण बोललो. ट्रस्टियांचं म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते, त्याने केला. ट्रस्टियाचा यामध्ये काही रोल नाही आहे. माहिती नाही बाहेरचे कोण लोक होते, पण ते हे इथले ट्रस्टचे लोक ना होते. ते मला ते असं आहे एक वेळा आंदोलनमध्ये काही बाहेरचे लोक घुसू शकतात, पण यामध्ये ट्रस्टच्या लोकांचा काय नव्हता. ट्रस्टचे लोकांना आता ते बोलू शकतात. कबूतर हा सुद्धा एक पक्षी आहे, त्या पक्षाला सुद्धा अन्न मिळाले पाहिजे, पण त्यासोबत पर्यावरणाचा नाश झाला नाही पाहिजे आणि शिवाय लोकांच्या आरोग्यात सुद्धा हानी झाली नाही पाहिजे. त्याचं कारण असं की कबुतरांमुळे लोक जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय. जैन समाजाची भावना आहे, ती भावना काय आहे? कबूतर खाना हा मुद्दा महत्वाचा असला तर त्यांची भावना एवढीच आहे, हे कबूतर अनेक वर्षांपासून त्यांना इथं खाण्याची सवय लागली, ते अचानक तुम्ही बंद केल्यानंतर हे जर कबूतर मरणार असतील तर हे जैन समाजाला पटत नाही. आणि मग त्यांचं मत आहे की पर्यायी व्यवस्था तुम्ही करा, एवढंच त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. जैन धर्मियांच्या आंदोलनानंतरही महापालिका कबूतरखाने बंद ठेवण्याच्या भूमिकेविषयी ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत कबूतरखान्यावरची ताडपत्री हटवणार नसल्याची भूमिका पालिकेनं घेतल्याचं आयुक्त भूषण गगराणींनी स्पष्ट केलंय. कबूतरखान्यांविषयी कोर्टासमोर परिस्थिती मांडण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि ही समिती कोर्टासमोर आपली निरीक्षणं मांडणार आहे. आपण माणुसकी दाखवत असतो सगळ्याच ठिकाणी, तशा पद्धतीनं पशुवर प्रेम दाखवणं, पक्ष्यांवर प्रेम दाखवणं, प्राण्यांवर प्रेम दाखवणं ही पण आपली परंपरा आहे. परंतु त्याच्यातनं इतरांचे पण काही आजार त्याच्यातनं उद्भवू नये. आता काही जणांनी तर असं सांगितलं ते खरंच आजार उद्भवतात का नाही ह्याचाही रिसर्च करा. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासा की नक्की हे कशामुळे झालेलं आहे. कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या पिसांमुळे जडणाऱ्या व्याधींचा विचार करता मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतले सर्व कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर मुंबई मनपानं कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाणं टाकण्यास बंदी केली. पण कबूतरखाने बंद झाल्यानं जैन धर्मियांचा रोष वाढला. कबूतरखान्यांसाठी समाजानं मोर्चेही काढले. मंत्री मंगलप्रभात लोढाही जैन धर्मियांच्या बाजूने उभे राहिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसलं. एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल. त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही जपण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल आणि त्यातनं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. काही मार्ग काल आम्हाला सुचलेले देखील आहेत, आम्ही कोर्टासमोर मांडू, जेणेकरून इतक्या वर्षाची ही जी परंपरा आहे ती परंपराही खंडित होणार नाही आणि त्याचसोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार नाही. कबूतर आणि कबूतरखाने या विषयाशी निगडीत असलेल्या जैन समाजाची मुंबईत एक विशिष्ट वोट बँक आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकांचा विचार करता कबूतरखान्यांचा हा विषय सरकारला संवेदनशीलपणे हाताळावा लागेल हे नक्की.
प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.